नर्मदे हर शुभप्रभात। हे जे घर बघताय हे यादव म्हणून एक फॅमिली आहे इकडे बरेलीमध्ये। तर कालचा मुक्काम आपला ह्या घरामध्ये होता। इथे ही खाट बघू नका, आपण इथे खालती आपला आसन लावून इथे आपण झोपलो होतो। हे कालची रात्र आपण इथे राहिलो। हा त्यांच्या इकडचा बाहेर परिवार सगळा एकत्रच राहतो। इकडे त्यांचे सगळ्या भावांची घरं आहेत नर्मदे हर। आणि या म्हशी बाहेरच झोपलेल्या काल, काय आम्ही आज झोपलो। बघा कसे बघतात ते टक्कर मकर ते बघा। का माहिती नाही, ते आम्हाला बघितलं त्यांचे तोते का उडतात। एक्सप्रेशन बघा चेहऱ्याचे त्यांचे, हे बघ ना किती निरखून बघते बघ ना। हाँ कैसे देख रहे, देखो ना एकदम ऐसे एकदम। हाँ ना कुछ देखा ना आपने, कुछ अलग ही देखते हम लोग की तरफ। हाँ ऐसे कोण क्या पता नहीं उनका। आणि सगळ्यांना माझ्याकडनं मातारामकडनं आणि यादव परिवाराकडनं शुभप्रभात। सूर्य महाराजांचं दर्शन घ्या। आम्ही फ्लोटर्स घालतो। मैया नर्मदे हर। आणि यांनी आमची खूप चांगली सेवा केली आणि आता हे पण आपल्या मेमरीमध्ये राहणार आहे नर्मदे। आणि हे त्यांचे सगळे रिलेटिव्स आहेत। आणि काल बघा शिवरात्र होती, मला मंदिर कुठे सापडलं नव्हतं, पण भोलेनाथांची इच्छा होती की मी इकडे यावं आणि इकडेच मला जलाभिषेक करायला मिळाला। ही भोलेनाथांची कृपाच आहे। नर्मदे हर। नाही मुंबई से। आणि बघा, आणि देव करो त्यांची तब्येत पटकन बरी हो। ते इथे काम करताना काहीतरी पडले होते। हाँ नहीं आज निकलेंगे अभी, वो पूरा जंगल उतरना है ना, 20 किलोमीटर एक साथ चलना पड़ेगा अभी। हाँ नहीं आणि ही छोटीशी आहे, ती आम्हाला गाडी नाही सोडणार होती। कहाँ पे गाडी, पेट्रोल भरी नाही। आणि हिचं नाव आहे दुर्वा ना, नाही दुर्वा नाव आहे हिचं। हाय दुर्वा। नर्मदे हर। नहीं बोले तो लास्ट थी। चलो महाराज जी आज्ञा, आप अपना ख्याल रखना। हाँ नर्मदे हर। मैया नर्मदे हर। तर आता आपण इथून निघालो आहोत आणि आपल्या बरोबरचे 4 लोक होते। नर्मदे हर मैया, नर्मदे हर मैया। आणि ह्या पण मैया खूप प्रेमळ आहेत, फक्त थोड़ा कमी बोलता। आप बहुत कम बात करते हैं, लेकिन आप बहुत मतलब मैंने बोला कि आप बहुत प्यारे, मतलब प्रेमळ लगा, बहुत अच्छा है। हाँ प्रेम भाव वाला है। यहाँ पे यही रहते थे, अभी रहते हैं। हाँ यहाँ पे बढ़िया है। नर्मदे हर। कभी आना हुआ तो मिलने आएंगे जरूर। हाँ क्योंकि हम लोग आएंगे यहाँ पे वापस बच्चे लड़के को लेके, तो आपसे मिलेंगे। नर्मदे हर महाराज जी, नर्मदे हर। अभी यहाँ से ही जाना है ना मैया? हाँ तर बरेली ह्या गावामध्ये आपला कुठे गेले माताराम? हाँ नर्मदे हर बरेली ह्या गावामध्ये आपला मुक्काम होता। हे बघा, आणि ते बघा सगळे तिकडे आहेत परिक्रमावासी। तर आता आपण इथून निघालो आहोत। पुढे गेल्यावर आता कसं, कारण 15 किलोमीटरचं पूर्ण जंगलच आहे आणि 5 किलोमीटरवर काय पोडी गाव आहे। तर पोडी गाव 5 किलोमीटर आणि पुढचं जंगल तर 20 किलोमीटर आपल्याला कंटिन्यू चालायचं। ओके ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण लवकरात लवकर तो बघा मैया अजून तिकडेच उभी आहे। नर्मदे हर। ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव। किती वाजले होते? 7:30 ऑलमोस्ट 7:30 पावणे 8च्या मधली वेळ असेल। आणि हे बघा हे पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडापासून गुलाबी घेऊन पुढे आश्रम आहे आणि परत एक नर्मदा मैयाचं मंदिर आहे। तर आम्ही तिकडेच चाललेलो, पण यादव परिवारातल्या ज्या माऊली होत्या त्या माऊलीने आम्हाला चहासाठी थांबवलं। चहा प्यायल्यानंतर आम्हाला राहण्याचा आग्रह केला। ॲक्च्युली लास्ट टाइम मी बोललेलो की सगळ्यांबरोबर परिक्रमावासींबरोबर राहायचं आम्हाला खूप आवडतं, पण त्यांच्या पूर्ण फॅमिलीने आणि एक बाबाजी होते, त्यांचं ॲक्सिडेंट तुम्ही बघितलं असाल। ते काहीतरी काम करत असताना
म्हणजे टेरेसवरून खाली पडलेले तिकडे, जास्त पडण्याच्या पायाला काहीतरी नसला प्रॉब्लेम झाला, तर त्यांनी पण आग्रह केला की आप रुक जाइए, म्हणून आम्ही थांबलो आणि खूप प्रेमाने आमची सेवा केली त्यांनी. असे सेवाभावी लोक आम्हाला बरेच या परिक्रमेत भेटले आणि सगळेच सेवाभावी आहे तिकडे MP मध्ये. तर इकडचा असा परिसर आहे बरेली गावातला. आता पॉडीला जाता, पॉडी आणि बघा हा मागे बघा किती छान दिसतात सूर्य भगवान आहे. हा रस्ता बघा लांबपर्यंत पूर्ण रोड आहे बघा, एकदम लांबपर्यंत. नर्मदे हर, ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव. आज मातारामला मी ही गोष्ट एक बोलत होतो, जाऊ देते नाही म्हणजे आपण कोणाच्या लग्नात गेलो तर पोटभर जेवतो आणि काल शिवभगवानांचं लग्न होतं, महाशिवरात्री, आणि सगळे उपवास करून होते. जोग पार्ट असं नाही आहे, पण ते प्रत्येकाची इच्छा आहे. आम्ही तो उपवास केला नव्हता बघ, कारण मला नाही जमत उपवास वगैरे. आणि मातारामने पण आज्ञारच केलेली ना. नर्मदे हार. आणि बघा अरे छोड़े ही नहीं उन लोग ने. अच्छा है. नहीं हम लोग निकल ही रहे थे, तो सब लोग, उनका पूरा परिवार था ना, तो हाँ साथ में 4 घर या 5 घर है उनके. तो बोलते नहीं आप जाओ ही मत. तो बोला नहीं पहले बात तो उनको मेरे को फोन करके बोलना पड़ेगा कि हम लोग यहाँ पे रुक रहे हैं, तो वो इंतजार करेंगे वहाँ पे. 2 गद्दी पटक दी. नहीं उनका एक कोई लड़का ने बोला था कि उधर वहाँ पे उन्होंने 2 जन के लिए जगह रखा है करके. हाँ हम बोले हाँ वो हमारे वाले, तो बोले नहीं, वो बोले हमारे 2 और आ रहे थे. बाबा बोले कि हाँ और एक बाबा जी थे ना, उनका एक्सीडेंट हो गया था. हाँ चलते फिरते नहीं है. अच्छा. तो भी हाथ जोड़ के बोले रह जाओ ना हमारा. क्या हो गया तो वहाँ क्या अच्छा हुआ. अच्छा करो तो अच्छा. हाँ और उन्होंने एक कमरा भी क्या किया मालूम है, अलग ही दिया, एकदम अलग वाला ही कमरा दे दिया. यानी यहाँ वहाँ पे कोई आए नहीं. हाँ हमको डिस्टर्ब भी नहीं किया. पूजा वजा का किसी ने कुछ ये नहीं किया. नर्मदे हर. सामने शिवलिंग भी थी. हाँ तो मुझे जल चढ़ाना था ना, मैं ढूंढ ही रहा था, तो भी हो गया. फिर आपने भी उधर था ना, दीपक जला दिया ना. जलाया ना. हाँ नर्मदे हर. हमने खाना भी बनाया. हाँ कम से कम 2 घंटे लगते हैं. हाँ वो बोले कि लड़के लोग वहाँ पे बोलेंगे ना तो बना के भी देते हैं, ऐसे बोले. नहीं वो हमने बोले 4 तो थे. हाँ 12 खाने वाले थे. बराबर. हाँ बराबर. हाँ राजा शंकर भगवान, पार्वती मैया सजा खिलाए, ने गाया बजाया. हाँ ना. नर्मदे हर. चला आता 5 किलोमीटर पोड़ी आहे. पहिला पोड़ी, उसके बाद जंगल चालू होगा ना, तो थोड़े ऐसे अंतर पे थोड़े गांव मिलेंगे बाद में, नहीं तो पानी थोड़ा भर के रखेंगे. नर्मदे हर. गोरखपुर यहाँ से है कम से कम 20-25 किलोमीटर. हाँ ना, तो पहुँच जाएंगे आज. हाँ आज तय हो जाएगा ना गोरखपुर. हाँ आज गोरखपुर जाओ अपन. जाएंगे अपन. हाँ उतरते हैं तब भी कुछ आता है, और उसके बाद कुछ 10 किलोमीटर पे है ऐसा. हाँ नर्मदे हर. चला आता बघा रस्ता कसा मस्त लांब लचक आहे एकदम. चलते ही अपन. ओम शंभो 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 हर हर महादेव. नर्मदे हार. हे बघा आता ज्या गावात आपण जात आहोत ते हे गावाचं नाव आहे किंद्रई. आणि खूप तिकडे हे क्लीन अँड नीट आहे गाव. हे बाजूचं बघू नका, कारण तिकडे तर गायींचा चारा वगैरे ठेवलेला असतोच. पण जे रस्ते जॉईन झाले तिथे मस्त त्यांनी पांढरे पट्टे वगैरे सगळं असं करून मस्त सुशोभित केलं होतं. रस्त्यावर सुशोभीकरण होतं. श्री साई गुरु कृपा. वा. श्रद्धा सबुरी. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. हे बघा छोटी मैया आणि एक मिडलवाली मैया. नर्मदे हर. जनसंख्या 1014.
म्हणजे ह्या कधीचा आकडा आहे माहीत नाही आहे, बोर्डचं जुनं आहे. 1000 पण असतील आता, नाही तर 1050 पण असतील. नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. एक मोबाईल टॉवर आहेत, नेटवर्क नो इश्यू. MP मध्ये तुम्हाला नर्मदे हर, MP मध्ये तुम्हाला जिओचं नेटवर्क 90% मिळतं. फक्त जंगल वगैरे असेल कुठे आतमध्ये तर तिथे मिळणार नाही. एअरटेल बिरटेलचा तर काही विचारूच नका, काहीच फायदा नाही एअरटेलचा. फक्त जिओ, बाकीच्या कंपनी सोडून द्या. जिओचं खूप छान नेटवर्क मिळालं, एअरटेलचं नेटवर्कच नाही आहे. एअरटेल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर मैया. लोकशाहीमध्ये आपले विचार मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपल्याला नेटवर्क नाही मिळालं आहे तर नाही मिळालं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. त्यात बॅन कसलं, नेटवर्क नाही मिळालं इकडे. तुला मिळतं एअरटेलचं नेटवर्क, नाही मिळत आहे ना, मग तेच आहे, नेटवर्क नाही मिळत, नाही मिळत आहे. तर बॅनचा काय संबंध आहे? जिओचं जिकडे मिळतं आहे आणि एअरटेलचं नाही मिळत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आता आपण पौंडीमध्ये पोचलेलो आहोत. नर्मदे हर. सकाळचा कचरा काढायचं काम चालू आहे बघा, पण अजून साफसफाई झाली नाही आहे. पण दुकान नर्मदे हर. हाँ महाराज बघा, चहा प्यायला आलो आपण इकडे. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. आप बैठो उधर, हम लोग यहाँ पे बैठेंगे बेटा, बैठो आराम से. महाराजजींनी चहासाठी विचारलं, आपण चहा आणि मैयाला तर बसायचंच होतं. महाराज जी अभी वो जंगल मार्ग किधर से? कमानी के अंदर. यहाँ से रोड है क्या आगे? अच्छा यहाँ से ना, स्कूल पड़ेगा, स्कूल से बीच से. हाँ हाँ चलेगा, ठीक है. नर्मदे हर. कैसा बहुत घना जंगल है क्या? छोटा सा झाड़ी है, बीच बीच में गाँव आएंगे, पानी वानी मिलेगा है ना, ठीक है. 15 किलोमीटर का ना जंगल बघा, 15 किलोमीटर, सिर्फ 100 मीटर का झाड़ी है बस, बाकी सब. हाँ अच्छा. तो मतलब पानी वानी का हमको दिक्कत नहीं आएगी ना आगे? आणि और ऊपर ऐसा डोंगर वगैरह नहीं है ना, स्ट्रेट है? हाँ, जैसे अभी आप आ रहे हैं वैसे ही है ना. अच्छा, सरळ है, डोंगर वगैरह काही नहीं है. क्योंकि अगर पानी का दिक्कत है तो हम ज्यादा भर लेना ऐसा. वनरक्षक निवास पौंडी. ज्यादा पानी की जरूरत बघा, सकाळची 3री चहा. जिकडे ह्यांच्याकडे राहत होती ते 2 चहा प्यालो आणि इकडे सेवाधारी लोक भेटतात, तर त्यांनी आवाज दिला आणि आम्ही ते चहा प्यायला आलो आहे. नर्मदे हर. पौंडीला जेव्हा तुम्ही येता, जिथे आपण चहा प्यालो तिथून एक सरळ रस्ता जातो. तो सरळ रस्ता नाही घेता, कमान आहे उजव्या बाजूला. तर ते कमानीचा जो रस्ता आहे, जो गावाच्या आतून जातो, त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर. तर आपण इकडून डायरेक्टली दुर्जनपूरला पोचतो. मधले गोरखपूर वगैरे मिळत नाही आणि आपलं किलोमीटर कमी होतं. नर्मदे हर, नर्मदे हर महाराज जी, नर्मदे हर. जिला गुरुदेव, हम लोग मुंबई के. नर्मदे हर, नर्मदे हर मैया, नर्मदे हर. वीडियो आपके घर बहुत अच्छे होते हैं. त्यांची घरं खूप छान असतात, मोठी असतात. ठीक आहे, मोठ्या घराला महत्त्व नाही आहे, पण खूप छान असतात. बघा ना कलर, हे बघा, हे नेहमी त्याला नीटनेटकं ठेवतात. नर्मदे हर महाराज जी. नीटनेटकं ठेवतात ते घराला. नर्मदे हर.
नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर बेटा. चला आता पौडीच्या गावात ना आपण निघालेलो आहोत दुर्जनपूरसाठी. ओम नमः शिवाय. हां सांगितलं ना. हां हां हां. नर्मदे हर, नर्मदे हर महाराजजी, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. बघ घर बघा किती सुंदर घराचं काम चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हमको हमेशा याद रहेगा ना. नर्मदे हर. आपल्याला पण लक्षात राहील आणि काही लोक जे परिक्रमेत असतील त्यांनी व्हिडिओ बघून सुद्धा जाऊ शकतात. हा इथून जायचं तिकडून जायचं. नर्मदे हर.